छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव। जय शिवराय। आज आपण आलेलो आहे रामशेज गडावरती। तर जो नाशिक किल्ल्यामध्ये आहे तो नाशिक पासून 13 किलोमीटर आणि दिंडोरी पासून अवघ्या 13 मैल एवढ्या अंतरावरती आहे। तर ह्या गडाचं वैशिष्ट्य असं की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासासाठी निघाले होते त्यावेळेला त्यांनी इथं वनवास केला होता। वनवासाचा मुक्काम इथं केला होता, नाशिकमध्ये केला होता। खाली तुम्ही बोर्ड वाचला असेल तर नाशिकमध्ये कुठं गेला होता तर रामशेज गडावरती गेला होता, म्हणून ह्या गडाचं नाव रामशेज। रामाने इथं वास्तव्य केलं, रामाचं इथं शेज आहे इथं, त्यामुळं ह्या गडाचं नाव रामशेज असं पडलं। आता त्यानंतरच्या पुढच्या काळात हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला। मोरोपंत पिंगळे जे की मराठा साम्राज्याचे आपले पेशवे होते मोरोपंत पिंगळे, तर त्यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यानंतरच्या काळात तो मराठ्यांच्या ताब्यात किल्ला राहिला। त्यानंतर शिवाजी महाराजांचं त्यावेळेला निधन झालं 1680 साली। त्यावेळेला 1681 साली जबाबदारी संभाजी महाराजांवरती आली होती आणि संभाजी महाराजांनी येता क्षणी औरंगजेबाच्या सैन्याचा जवळजवळ पराभव करण्यास सुरुवात केली होती। त्यानंतरनं या गडावरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केलं औरंगजेबाने। ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रात आला संभाजी महाराजांना संपवण्यासाठी, त्याला असे खालचे प्रदेशवर जिंकणे एवढं काही शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांचा एक सरदार होता, तो बोलला की आपण असं करूया की मराठ्यांचे किल्ले घ्यायला काबीज करूया, मराठ्यांचा जीव हा त्यांच्या किल्ल्यात गडावरती आहे, तर हे किल्ले काबीज करायला सुरुवात करूया। तर सुरुवात कुठनं करायची तर काहीतरी छोटासा किल्ला पाहिजे जेणेकरून तो लवकरात लवकर जिंकता येईल। मग असा किल्ला कोणता तर रामशेज। रामशेजच का तर तुम्ही याच्या सभोवताली बघाल तर ह्याला एकही डोंगर असा अटॅच नाहीये, हा एकमेव डोंगर असा विस्तृत वेगळा आहे। हा सगळा परिसर कडाने मोकळा आहे, त्यामुळे हा गड औरंगजेबाने निवडला आणि ह्या गडावरती त्यांनी माहिती अशी काढली की अवघे 600 मावळे, दारुगोळा अगदी कमी प्रमाणात, अन्न पुरवठ्याचा साठा अगदी कमी प्रमाणात आहे, त्यामुळं औरंगजेबाने हा गड निवडला आणि ह्या गडावरती त्याने हल्ला करायला पाठवलं फतेखानला पाठवलं। पहिल्यांदा फतेखानला 10,000ची फौज दिली, 10,000ची सैन्य घेऊन पाठवलं त्याला। त्यासोबत पाठवलं शाहबुद्दीन खानाला। शाहबुद्दीन खान औरंगजेबाच्या सैन्यातला एक नामवंत सरदार होता। शाहबुद्दीन खानाला विचारला औरंगजेबाने की शाहबुद्दीन खान कितने दिन में ले लोगे ये किला। शाहबुद्दीन खान म्हणला हुजूर आज गया कल किला लेके वापस आया, बस एक दिन काफी है। शाहबुद्दीन खान आला, शाहबुद्दीन खानानं गडाला वेढा टाकला, इतका वेढा आवळला की मराठ्यांना काय कळायला सुचना, निम्म्यापर्यंत आला। निम्म्यापर्यंत जसा आला तसे गडावरती जे मराठ्यांना अगोदरच टीप लागली होती की बाबा शाहबुद्दीन खान गडावरती आक्रमण करून आलेला आहे, म्हणून त्यांनी अगोदरच मोठमोठ्या दगडी शिळा आणि दगड गोळा करून ठेवली होती। जसं मोगलांचं सैन्य टप्प्यात आलं तसं गोपने हातातल्या फिरल्या आणि जे दनादन दगड सुटली, शाहबुद्दीन खानाचं सैन्य सगळं पळत माघारी सुटलं। असे जवळजवळ 6-7 महिने झाले, वर्ष झालं तरी शाहबुद्दीन खानाला किल्ला घेता आला नाही। शेवटी औरंगजेब म्हणला कि शाहबुद्दीन खान तुम्हारा एक दिन कितने वर्षों का होता है। तो शाहबुद्दीन खान माघारी आला आणि पाठवलं फतेखान पण तसंच झालं, पण फतेखानने एक युक्ती काढली की बाबा मराठे काहीतरी जादूटोना करत असतील। त्यावेळेला एक अशी अफवा असायची की शिवाजी महाराज संभाजी महाराज हे जादूटोना करतात, असं म्हणजे अफवा पसरवण्यात आली होती। त्या हेतूने फतेखानने एक मांत्रिक हुडकला, मांत्रिकाला बोलला की मला हा गड काबीज करायचा आहे, तुला किती दिवस लागतील। मांत्रिक म्हणला मला 5-6 दिवस द्या आणि मला एक फक्त सोन्याचं नाक तयार करून द्या, मी तुम्हाला हा गड ताब्यात मिळवून देतो। मांत्रिकाला सोन्याचं नाक फतेखानानं तयार करून दिला आणि मांत्रिक म्हणला मी पुढे चालतो, तुम्ही फक्त माझ्या मागे चला। मांत्रिक पुढं फतेखान मागं, मांत्रिक पुढं फतेखान मागं। निम्मा गड ओलांडला तशी मांत्रिकाची छाती फुगली। मांत्रिक म्हणाला म्हणलो होतो नाही घेऊन जातो गडावर, आलो नाही निम्म्या भावतर, आता चला वरती आला। जसा टप्प्यात आला तसा वरनं गोपनीचा एक गोळा मांत्रिकाच्या छाताडावर पडला। मांत्रिक एकीकडे चाप एकीकडे, फतेखान पळत मागं। पुन्हा एकदा फतेखानाची 30 गत झाली, परंतु फतेखान पुन्हा एकदा सावध झाला आणि त्याने युक्ती लढवली। ह्या सभोवतालचे जे काही जंगल आहे त्यांनी सगळं जंगल तोडायला लावलं आणि मोठा ह्या गडाच्या उंची इतका बुरुज त्यांनी बांधायला सुरुवात केली। साधी गोष्ट नाही, बुरुज 200 मावळे बसतील वरती आणि 20 तोफा वरती जाईल एवढा बुरुज फतेखाननं आणि शाहबुद्दीन खानानं गडाच्या खाली बांधण्यात आला होता। परंतु मराठ्यांनी युक्ती लढवली, जोपर्यंत बुरुज होतोय तोपर्यंत मराठे शांत बसले, काही केलं नाही आणि बुरुज बांधून झाला।
मोगल थकले, रात्री शांत पडले आणि नेमके रात्रीच्या प्रहरात मराठे जागे झाले. त्यांनी मोगली छावणीत हल्ला कल्लोळ मारला आणि जो काय त्यांचा दारुगोळाचा साठा होता किंवा जे काय वरगडावरती दारुगोळा ते नेणार होते, बुरुजावरती दारुगोळा नेणार होते, तो सगळा आपल्या ताब्यात घेतला आणि गुपचूप गडावरती आले. आणि दुसऱ्या दिवशी फतेखान म्हणाला की आता तोफावर न्या बुरुजावरती आणि तिथून तोफ मारा चालू करा, बघू किती दिवस लढतात मराठे आता गडावरती. आणि फतेखान आणि शहाबुद्दीन खानानं जो काय तोफांचा मारा होता तो चालू करण्यासाठी तोफ प्रमुखांना पुढे पाठवलं की आता तोफेला बत्ती लाव. तेवढ्यात मराठ्यांचा दुसरा गोळा बुरुजावरती पडला आणि शहाबुद्दीन खान आणि फतेखान म्हणाला मराठ्यांकडे तर तोफा नव्हत्या, मराठ्यांनी तोफा कोणी आणल्या. तेवढ्यात तोफखानाचा प्रमुख म्हणला मराठी रात्री कशाला आलते, त्यासाठी तर आलते, जो आपला दारुगोळा आहे तो आपलाच आहे, जे काय तोफांचे गोळे ते टाकतात ते आपलेच आहे. मग दारुगोळे आले पण दारुगोळे टाकायला तोफ कुठनं आली. तर ज्या वेळेला हे लाकडं वगैरे सगळे जंगल वगैरे तोडत होते त्याच वेळेला काही सैनिक त्यांचं जे काही सामग्री आहे ती आणून गडावरती ठेवत होते. आणि जे काही ह्या जंगलात जनावरे आहेत, ज्या जनावरांचं कातडं हातून लावायचं, लाकडाची तोफ होती, त्यांच्या 10 तोफा तेवढी एक तोफ भारी होती मराठ्यांची. त्यांचा 10 गोळे तेवढे मराठ्यांचा एक गोळा लांब जात होता त्यांचा. अशा पद्धतीनं युक्ती लढवून जे काही सूर्याजी म्हणून ह्या गडाचे हे होते किल्लादार होते, त्यांनी गड लढवला. त्यानंतर ना आला कासम खान. कासम खानानं खूप छान युक्ती लढवली. मराठ्यांना लढवायचं असेल तर मराठ्यांचा गनिमी कावा वापरायला लागले, हे तंत्र त्यांनी वापरलं. पण मराठे त्याच्यावर चढ होते. त्यांनी काय केलं, एका बाजूनं रात्रीच्या प्रहराला तोफांचा मारा चालू ठेवला की जेणेकरून मराठ्यांना वाटावं की बाबा मोगल सैन्य तोफांचा मारा करून हे बुरुज वगैरे जे काय गड असेल ते पाडण्याचा प्रयत्न करत होते ते. आणि मराठे सगळे त्याच्याकडे लक्ष केंद्रित असेल असं त्याला वाटलं होतं. परंतु मराठे काय करायचे, त्यांनी तोफ मारा केला की दुसऱ्या दिवशी सकाळी परत हाय असा तो गड बांधून ठेवायचे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपल्या लोकांना की चुन्याचा खाना महाद्वारापाशी आणि तटबंदी शेजारी का असतो, तर हे त्याचं प्रमुख कारण आहे. कारण की जेव्हा पण अशी परिस्थिती येईल की बाबा शत्रूकडून आपला बुरुज किंवा एखादा महाद्वाराचा जो काही भाग तो ढासळला जाईल त्यावेळेला लगेच बांधता यावा, त्यासाठी चुन्याचा खाना तिथं असायचा. तिथं चुना, गुळ, शिस अशा प्रकारचे मिश्रण करून चुन्या तिथं लगेच ती काय तटबंदी आहे ती क्लिअर जायची. आता एका साईडनी कासम खानाने आक्रमण चालू ठेवलं होतं गडावरती की तोफांचा मारा, आणि दुसऱ्या साईडला त्यांनी जवळजवळ 5-6 हजार सैन्य घेऊन दुसऱ्या साईडनं दोरखंड टाकून गडावरती चढायला सुरुवात केली होती. आणि हे लक्षात आलं किल्लेदाराच्या की किल्लेदार म्हणला एका बाजूनं तोफा चालू आहेत पण तोफा काय गडावर पोहोचत नाहीत, पण त्यांच्या तोफा काय थांबत नाहीत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. त्यामुळं किल्लेदारानं सगळ्या गडाला चेक करायला सुरुवात केली की कुठून नक्की हमला होण्याची शक्यता आहे का किंवा काय आहे का. तर त्याला असं दिसलं की काही सैन्य, मोगल सैन्य ते अंधारातून दुसऱ्या बाजूनं वर येताना दिसलंय. मग त्यांनी काही केलं नाही, जोपर्यंत सैन्य टप्प्यात येत नव्हतं तोपर्यंत त्यांनी दगडी शिळा मोठमोठ्या गोळा करून ठेवल्या होत्या. जसं सैन्य वर आलं तसं दगडी शिळा दिल्या नुसतं ढकलून. अशा पद्धतीने हा गड जवळजवळ 6.5 वर्ष 1681 साली सुरू झालेली ही लढाई 6 वर्षानंतर सुद्धा हा गड अजिंक्यच राहिला. आणि शेवटी औरंगजेबाला इथं सुद्धा पराभव पत्करावा लागला. आणि शेवटी औरंगजेबाने विचारलं सरदारांना की आप क्या किया जाए, तो सगळे सरदार म्हणले हुजूर वापस लौट चलते, अभी दम नहीं है. तो औरंगजेब हा किल्ला जिंकू न शकल्यामुळे 6 वर्ष सुद्धा एक गड लढवला संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली. शिवाजी महाराज म्हणायचे की माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर संपूर्ण किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी एकच गड 6 वर्ष लढवला, तर विचार करा 350 गड घ्यायला किती दिवस लागले असतील औरंगजेबाला. परंतु दुर्दैव असं की आपल्याच काही साथीदारांनी किंवा आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांना पकडून दिला आणि जो काही संभाजी महाराजांचा पुढं फितुरी झाली आणि घात झाला. परंतु मराठ्यांचं शौर्य आणि ह्या किल्ल्याचा जो काही पाणीदारपणा होता तो आजही टिकून आहे. गडावरती भरपूर प्रमाणात अवशेष आहे, हत्ती दरवाजे, गणेश कुंड आहे, गणेशाची मूर्ती आहे, इथं भवानी मातेचं मंदिर आता बांधलेलं आहे. तुम्हाला चोर दरवाजे पण पुढे बघायला भेटेल. आत्ताच महाराजांची मूर्ती सुद्धा गडावरती बसवलेली आहे. खूप छान असं गड बघण्यासारखं आहे, बघून घ्या सर्व. ठीक आहे, रामशेज किल्ल्याचा ब्लॉग सुद्धा आहे, ज्यात मी इथलं परिसर, अवशेष आणि बरंच काही दाखवले. ती व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो.